यमुनानगरमधील महाराष्ट्रातील महिलेच्या भूखंडावर कब्जा, बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक, अनुपस्थितीत सीमाभिंत बांधण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रातील एका महिलेच्या यमुनानगरमधील भूखंडावर फसवणूक आणि बेकायदेशीर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडितेने आरोप केला आहे की एका व्यक्तीने तिच्या अनुपस्थितीचा फायदा घेऊन बनावट कागदपत्रे तयार करून तिच्या भूखंडाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. एसपी कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीत पुणे, महाराष्ट्र जिल्ह्यातील खराडी येथील ताशकन इस्टेटच्या रहिवासी रश्मी जलोटा यांनी म्हटले आहे की 18 ऑक्टोबर 2008 रोजी सेठ मुकुंद लाल सहकारी गृहनिर्माण सोसायटी लिमिटेडकडून त्यांना यमुनानगर, गाबा हॉस्पिटलजवळ येथील टीचर कॉलनीमध्ये असलेला यार्ड मापाचा भूखंड क्रमांक 48 रीतसर वाटप करण्यात आला होता.